विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TMC व्हर्च्युअल क्लासेसमध्ये भूमितीतील मूलभूत संबोध गणित भाग 2 मधील हे प्रकरण आहे. इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामधलं आहे. तर मागील तासाला या प्रकरणाचा काही भाग आपण अभ्यासलेला आहे. या तासाला आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत. तर आज आपण प्रथम बघणार आहोत की रेषाखंड म्हणजे काय. रेषाखंडाची व्याख्या किंवा अर्थ त्या नावामध्ये सामावलेला आहे. रेषा म्हणजे रेषा आणि खंड म्हणजे तुकडा. म्हणजे रेषाखंड हे दुसरं तिसरं काही नसून रेषेचा तुकडा आहे. बघा, फळ्यावरती मी एक रेषा काढलेली आहे. त्या रेषेचा समजा रेषेवर आपण दोन बिंदू घेतले, ए आणि बी, बरोबर. आणि ए आणि बी बिंदूपाशी जर ती रेषा आपण अशी कापली, तिचे तुकडे केले, दोन बाजूला तुकडे केले. तुकडे केल्यानंतर हा जो खंड मिळतो, खंड म्हणजे काय, तुकडा, त्या खंडाला आपण म्हणतो रेषाखंड. जे रेषाखंडाचा अर्थ तुम्हाला कळला, पण व्याख्या मात्र वेगळी आहे. तर रेषाखंडाची व्याख्या काय होते बघा. बिंदू ए आणि बी आणि या बिंदूच्या दरम्यान येणारे असंख्य बिंदू मिळून जो बिंदुपथ तयार होतो, त्या बिंदुपथाला रेषाखंड असे म्हणतात. म्हणजे रेषाखंड हे दुसरं तिसरं काही नसून बिंदूंचा बिंदुपथ असतो. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो. रेषाखंड म्हणजे काय, बिंदू ए आणि बिंदू बी, ए आणि बी बिंदूच्या दरम्यान येणारे असंख्य बिंदूंचा बिंदुपथ, पथ म्हणजे रस्ता, बिंदुपथ म्हणजेच रेषाखंड होय. तर रेषाखंड ए बी मध्ये बिंदू ए आणि बिंदू बी यांना अंत्यबिंदू म्हणतात. अंत्यबिंदू म्हणजे टोकाचे बिंदू. ए हा डावीकडील टोकाचा बिंदू आहे, तर बी हा उजवीकडील टोकाचा बिंदू, म्हणून यांना अंत्यबिंदू, बरोबर. त्यानंतर रेषाखंडाचं वाचन कसं करतात, की रेषाखंडाचं वाचन कसं करायचं. तर रेषाखंडाचं वाचन हे दोन प्रकारे करतात. रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए, दोन प्रकारे वाचन करतात. रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए. याचं दोन प्रकारे वाचन का करतात, कारण रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. त्यामुळे कोणत्याही अंत्यबिंदूपासून रेषाखंडाच्या वाचनाला तुम्ही सुरुवात करू शकता. रेषाखंड ए बी हे नाव शॉर्टकट मध्ये रेख ए बी असं लिहितात. रेख ए बी, रेखचा अर्थ होतो रेषाखंड ए बी, रेख ए बी किंवा रेख बी ए. म्हणजे अभ्यास करताना नेहमी शॉर्टकट नावाचं जा, रेख ए बी किंवा रेख बी ए. त्यानंतर रेषाखंडाची लांबी. आता रेषाखंडाची लांबी कशी शोधतात, बिंदू ए आणि बी यामधील अंतराला रेषाखंडाची लांबी अशी म्हणतात. बिंदू ए आणि बिंदू बी यामधील अंतराला रेषाखंडाची लांबी म्हणतात. म्हणजे लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए स्वल्पविराम बी. यावरून रेषाखंडाच्या लांबीची व्याख्या तयार होते. लेंथ ए बी म्हणजे रेषाखंडाची लांबी बरोबर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. म्हणजे बिंदू ए आणि बी मधील अंतराला रेषाखंड ए बी ची लांबी अशी म्हणतात. तर रेषाखंडामध्ये तुम्ही आता काय शिकलेला आहात, की रेषाखंडाचा अर्थ काय होतो, रेषाखंडाची व्याख्या काय आहे, रेषाखंडाचे अंत्यबिंदू कोणते असतात, रेषाखंडाचं वाचन कसं करतात आणि रेषाखंडाची लांबी म्हणजे काय, एवढ्या संकल्पना तुम्ही आता शिकलेला आहात. फळ्यावरती मी दुसरा एक रेषाखंड काढतो. त्या रेषाखंडाचं नाव आहे रेषाखंड PQ. आता PQच्या संदर्भामध्ये बिंदू P आणि बिंदू Q यांच्या दरम्यान येणारे असंख्य बिंदूंचा बिंदुपथ म्हणजे रेषाखंड PQ होय. रेषाखंड PQ मध्ये P, बिंदू P आणि बिंदू Q
हे ते रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. त्यानंतर या रेषाखंडाचं वाचन याप्रमाणेच रेख PQ किंवा रेख QP असं करतात. त्यानंतर रेषाखंड PQ ची लांबी सुद्धा मागील प्रमाणेच लेंथ PQ म्हणजे रेषाखंड PQ ची लांबी बरोबर डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and Q. पॉइंट P and Q. म्हणजे दोन उदाहरणावरून मला वाटतं हा कॉन्सेप्ट तुमचा एकदम क्लिअर झाला असेल की रेषाखंड म्हणजे काय, रेषाखंडाची लांबी कशी मोजतात, कशी ठरवतात, रेषाखंडाची व्याख्या काय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण किरण म्हणजे काय बघणार आहोत. किरण तुम्हाला माहिती आहे, किरणाला इंग्रजीमध्ये रे म्हणतात. रे. सूर्याची किरणं तुम्हाला माहिती आहेत किंवा घरामध्ये ट्यूबलाईट बल्ब असतात त्यांच्याकडून टॉर्चची येणारी किरणं, टॉर्च कडून येणारी किरणं हे तुम्हाला माहिती आहे. जनरली आपण त्याला रे म्हणतो. पण भूमितीमध्ये किरणाची व्याख्या कशी करतात बघूया आपण. मी फळ्यावरती एक किरण काढलेला आहे. किरणाच्या एका टोकाला बाण असतो. किरण त्याच्या एका टोकालाच बाण असतो. दोन्ही टोकाला जर बाण काढला तर ती रेषा होऊ शकते, म्हणून एका टोकाला बाण काढायचा. मग किरणाची व्याख्या कशी करतात. रेषाखंड AB वर बिंदू A आणि B तसेच बिंदू P या दरम्यान येणारे असंख्य बिंदूंचा बिंदुपथ म्हणजेच किरण AB होय. किरणाची व्याख्या पण तशीच बिंदू A आणि B या दरम्यान येणारे बिंदू तसेच बिंदू A, B, P या दरम्यान येणारे असंख्य बिंदूंचा बिंदुपथ म्हणजे किरण होय. किरणाला मात्र एक आरंभ बिंदू असतो. आरंभ बिंदू. बऱ्याचशा मुलांना किरणाचा आरंभ बिंदू माहिती नसतो. तर या किरण AB चा आरंभ बिंदू आहे A. म्हणून किरणाचं वाचन करताना नेहमी आरंभ बिंदूकडून वाचन करतात. याचं वाचन कसं करतात बघा. वाचन म्हणजे रीडिंग. याचं वाचन करायचं किरण AB. वाचन कसं करतात. किरण AB. रेषाखंडाप्रमाणे किरण BA असं वाचन चालणार नाही. किरण BA चालणार नाही कारण B हा आरंभ बिंदू नाहीये किंवा त्या किरणाचा अंत्यबिंदू नाहीये. वाचन एक तर त्या रेषाखंडाच्या किंवा किरणाच्या आरंभ बिंदूपासून किंवा अंत्यबिंदूपासून करतात. रेषाखंडाचं वाचन दोन प्रकारे का करतात. कारण त्याला दोन आरंभ बिंदू किंवा दोन अंत्यबिंदू असतो. त्याप्रमाणे किरणाला मात्र तसं नाहीये. किरणामध्ये एकच आरंभ बिंदू असतो. म्हणून किरणाचं वाचन नेहमी एकाच बाजूने करायचं. किरण AB. किरण ABP पण नाही. ABP पण चालेल पण जनरली किरण AB. मला वाटतं तुम्हाला किरण म्हणजे काय, किरणाची व्याख्या काय ही गोष्ट समजली असेल. आणि किरण आणि रेषाखंड यामधील फरक काय. किरण आणि रेषाखंड यामधील फरक सांगा. हा फरक समजला तुम्हाला तर रेषाखंड आणि किरण अगदीच सहजपणे तुम्हाला समजतील. किरणाच्या एका टोकाला बाण असतो. रेषाखंडाच्या कोणत्याही टोकाला बाण नसतो. पहिला फरक काय. किरणाच्या एका टोकाला बाण असतो. रेषाखंडाच्या कोणत्याही टोकाला बाण नसतो. त्यानंतर दुसरा फरक आहे. किरणाला एकच आरंभ बिंदू असतो. आरंभ बिंदू एक असतो. तर रेषाखंडाला आरंभ बिंदू दोन असतात. किरणाला आरंभ बिंदू किती असतो. एक. आणि रेषाखंडाला आरंभ बिंदू असतात दोन. किरण एका बाजूला अनंत अंतरापर्यंत वाढवता येतो. रेषाखंड मात्र दोन्ही टोकाला वाढवता येत नाही. हे 2-3 फरकाचे मुद्दे जर लक्षात आले तर किरण आणि रेषाखंड तुम्ही कधीही विसरणार नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील मुद्दा बघणार आहोत. रेषा म्हणजे काय.
व्हॉट इज मीन बाय लाईन? रेषाची व्याख्या. रेषा म्हणजे काय? जनरली बघा की रेषा या आकृतीने दाखवतात. रेषेच्या दोन्ही टोकाला बाण असतो, कारण रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते. कशी वाढवता येते? अमर्याद. म्हणजे उजवीकडे तिला तुम्ही अनंत अंतरापर्यंत वाढवू शकता आणि डावीकडे देखील तिला अनंत अंतरापर्यंत वाढवू शकता. म्हणून रेषेच्या दोन्ही टोकाला बाण असतात. त्यानंतर रेषेचं वाचन कसं करतात बघा. रेषेचं वाचन करण्यासाठी रेषा एसी. रेषेचं वाचन कसं करतात? रेषा एसी. रेषा एसी पण चालेल, रेषा सी ए पण चालेल. म्हणजे रेषेचं वाचन तुम्ही दोन प्रकारे करू शकता, रेषा एसी किंवा रेषा सी ए. तुम्ही म्हणाल हा बिंदू बी असाच रेषा एसी वर घेतलेला आहे. रेषा ए बी पण तुम्ही वाचन करू शकता, रेषा बी ए पण करू शकता, रेषा एसी, रेषा सी ए. म्हणजे रेषेचं वाचन तुम्ही दोन प्रकारे करू शकता. किरणाचं वाचन एक प्रकारे करू शकता, रेषाखंडाचं वाचन किती प्रकारे? दोन प्रकारे करू शकता. त्यानंतर रेषेची व्याख्या काय करतात बघा. व्हॉट इज मीन बाय लाईन? रेषाखंडाची व्याख्या काय की किरण बी ए आणि किरण बी सी या बिंदूंच्या बिंदुपथाचा संयोग म्हणजे रेषा एसी होय. म्हणजे रेषा एसी वर दोन विरुद्ध किरण आहेत, किरण बी ए आणि किरण बी सी. हे दोन्ही विरुद्ध किरण आहेत. विरुद्ध किरण म्हणजे काय की ज्या दोन किरणाचा आरंभ बिंदू सामायिक असतो त्या किरणांना विरुद्ध किरण म्हणतात. किरण बी ए आणि किरण बी सी हे एकमेकाचे विरुद्ध किरण आहेत, कारण त्यांचा आरंभ बिंदू बी हा सामायिक आहे. कसा आहे? सामायिक. म्हणजे दोन विरुद्ध किरण बी ए आणि बी सी हे तयार होण्यासाठी ज्या असंख्य बिंदूंचा बिंदुपथ तयार झालेला आहे, या दोन्ही किरणांच्या बिंदुपथाचा, विरुद्ध किरणाच्या बिंदुपथाचा संयोग म्हणजे रेषा ए बी, रेषा एसी होय. म्हणजे रेषेची व्याख्या जरा कठीण आहे, थोडी कठीण. कशी? कठीण नाही हे समजून घ्या की किरण बी ए आणि किरण बी सी हे दोन वेगवेगळे बिंदूंचे बिंदुपथ आहेत. त्या दोन वेगवेगळ्या बिंदूंच्या बिंदुपथाचा संयोग संच म्हणजे रेषा एसी होय. रेषा दाखवण्यासाठी इंग्रजीमधील एल, एम, एन, पी, क्यू, आर यासारख्या लहान अक्षरांचा वापर करतात. लक्षात आलं? समजा हिला आपण रेषा एल म्हणू शकतो, रेषा एम म्हणू शकतो, रेषा एन म्हणू शकतो, रेषा आर देखील म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेषा म्हणजे काय की रेषा, रेषा अशी असते. त्यानंतर किरण, किरण हा असा, आणि त्यानंतर आपण बघितला रेषाखंड, रेषाखंड असा असतो. या तीन आकृत्यावरून तिन्ही संकल्पना एकदम सहजपणे स्पष्ट होतात. रेषेच्या दोन्ही टोकाला बाण असतात, किरणाच्या एका टोकाला बाण असतो, तर रेषाखंड हा तुकडा असतो, त्याच्या दोन्ही टोकाला बाण नसतात. रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते, किरण एकाच टोकाला अमर्याद वाढवता येतो, रेषाखंड मात्र वाढवता येत नाही. त्यानंतर रेषेचं वाचन दोन प्रकारे करतात, किरणाचं वाचन एकाच प्रकारे करतात आणि रेषाखंडाचं वाचन देखील दोन प्रकारे करता येतं. त्यानंतर रेषाला देखील मला वाटतं किरणाला आरंभ बिंदू एक असतो, रेषेला देखील आरंभ बिंदू रेषेला नसतोच, पण रेषेचं दोन प्रकारे वाचन करू शकतात. रेषाखंडाला आरंभ बिंदू म्हणजे अंत्यबिंदू दोन असतात. ते तिन्ही संकल्पनाचा फरक एकदा लक्षात आला
हे तिन्ही कॉन्सेप्ट एकदम सहजपणे तुमच्या लक्षात येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे बघणार आहोत एकरूप रेषाखंड म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रुएंट सेगमेंट. एकरूप रेषाखंड म्हणजे काय. आता एकरूपचा अर्थ काय होतो. एकरूप म्हणजे समान लांबीचे, आणि रेषाखंडाचा अर्थ आपण आताच बघितला की रेषाखंड म्हणजे काय, त्याची व्याख्या काय असते, त्याचं वाचन कसं असतं. एकरूप रेषाखंडामध्ये दोन रेषाखंड असतात. समजा आहे रेषाखंड AB आणि हा आहे रेषाखंड PQ. समजा हे दोन्ही रेषाखंड एकरूप असतील तर ते दाखवण्यासाठी समान चिन्ह दाखवतात. इथे दोन रेषा मारल्या, इथे दोन, याचा अर्थ होतोय दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. दोन्ही रेषाखंड एकरूप केव्हा असतात. समजा रेषाखंड AB ची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि रेषाखंड PQ ची लांबी देखील आहे 5 सेंटीमीटर. जर म्हणजे इफ लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ, म्हणजे रेषाखंड AB ची लांबी आणि रेषाखंड PQ ची लांबी जर समान असेल तेव्हा त्या रेषाखंडाला एकरूप रेषाखंड म्हणतात. एकरूप रेषाखंडाची व्याख्या एकदम सोपी आहे की ज्या दोन रेषाखंडांची लांबी समान असते त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. इफ लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ, त्यानंतर तुम्ही म्हणून असं लिहू शकता की रेख AB एकरूप रेख PQ. रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतात, आणि लिहिताना रेख AB एकरूप रेख PQ. बरोबर, लक्षात आलं असेल मला वाटतं. एकरूप रेषाखंड म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, आणि दोन रेषाखंड एकरूप केव्हा होऊ शकतात हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. अतिशय सोपा कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म बघणार आहोत. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म 3 आहेत. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म एकरूपतेचे गुणधर्म म्हणजे इंग्लिश मध्ये प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. गुणधर्म इंग्रजीमध्ये प्रॉपर्टीज म्हणतात. की रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म काय आहेत. रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आहेत. पहिला आहे परावर्तनता, दूसरा आहे सममितता, मितता, आणि तिसरा आहे संक्रमकता. म्हणजे रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आहेत. परावर्तनाला इंग्लिश मध्ये रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन, रिफ्लेक्सिटिव्हिटी म्हणजे परावर्तना. सममितताला इंग्लिश मध्ये म्हणतात सिमेट्री. काय म्हणायचं, सिमेट्री. आणि संक्रमकताला म्हणतात ट्रान्झिस्टिव्हिटी. बघा, परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जातो की रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म सांगा. रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आहेत. परावर्तनता रिफ्लेक्सिटी, सममितता सिमेट्री, आणि संक्रमकता आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. आता परावर्तनतामध्ये काय येतं हे बघूया आपण. परावर्तनतामध्ये प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. परावर्तना म्हणजे काय की प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. रेख AB, रेषाखंड AB एकरूप रेषाखंड BA.
प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो, म्हणजे रेषाखंड AB एकरूप रेषाखंड BA. लक्षात आलं? दुसरा गुणधर्म आहे रेषाखंड AB एकरूप रेषाखंड PQ, तर रेषाखंड PQ एकरूप रेषाखंड AB. शब्दामध्ये असं सांगता येईल, सममितता म्हणजे काय, की जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा देखील पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. म्हणजे इथे दोन रेषाखंड आहेत, रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ. जर रेख AB एकरूप रेषाखंड PQ तर रेषाखंड PQ एकरूप रेषाखंड AB. आणि संक्रमकता म्हणजे काय, तर या ठिकाणी तीन रेषाखंड असतात. जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, तर तिसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. म्हणजे लक्षात आलं तुमच्या काय सांगितलं मी? जर रेषाखंड AB एकरूप रेषाखंड PQ एकरूप रेषाखंड XY, तर रेख AB एकरूप रेख XY. म्हणजे पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप, दुसरा तिसऱ्याला एकरूप असेल तर तिसरा पहिल्याशी म्हणजे पहिला तिसऱ्याशी एकरूप असतो. रेख AB कॉंग्रंट रेख PQ कॉंग्रंट रेख XY, देन म्हणजे तर रेख AB एकरूप रेख XY. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म शिकलेलो आहोत. परावर्तनता, सममितता आणि संक्रमिता. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो परावर्तनामध्ये. सममिततामध्ये जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. आणि संक्रमकतामध्ये मात्र जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, तर तिसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. तर हा मुद्दा सोपा होता, तुमच्या लक्षातही आला असेल. त्यानंतर आपण रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. रेषाखंडाचा मध्यबिंदू, व्हॉट इज बीन बाय मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मध्यबिंदू म्हणजे काय, रेषाखंडाच्या मधोमध येणारा बिंदू, नावाचाच अर्थ दिलेला आहे. मध्य म्हणजे मधोमध येणारा बिंदू. आता उदाहरणार्थ बघा, एक आकृती काढतो की समजा हा रेषाखंड AB आहे. काय आहे? रेषाखंड AB, बरोबर. रेषाखंड AB वर तुम्ही असा मधोमध P बिंदू घेतला. कुठला बिंदू घेतला? P. आणि AP हे अंतर समजा आहे 6 सेंटीमीटर आणि PB अंतर देखील आहे 6 सेंटीमीटर. हे दोन्ही अंतर AP आणि PB हे अंतर जर समान असतील तर P हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू असतो. म्हणजे याची व्याख्या कशी करतात, इकडे लक्ष द्या. रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय, जर A दरम्यान P दरम्यान B असेल, म्हणजे A आणि B बिंदूच्या दरम्यान P बिंदू असेल, त्यानंतर लेंथ AP बरोबर लेंथ BP. म्हणजे रेषाखंड AP ची लांबी आणि रेषाखंड BP ची लांबी इक्वल असेल, इक्वल म्हणजे समान, आणि P हा बिंदू A आणि B च्या दरम्यान असेल, तर बिंदू P ला, कोणाला,
बिंदू P ला मध्यबिंदू म्हणतात. मध्यबिंदूची व्याख्या काय सांगितली बघा, पुन्हा एकदा ऐका. की बिंदू A डॅश P डॅश B म्हणजे बिंदू A आणि B च्या दरम्यान P असेल, लेंथ AP बरोबर लेंथ BP असेल, तर बिंदू P ला रेषाखंड AB चा मध्यबिंदू असे म्हणतात. रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय? एकदम सोपी संकल्पना आहे, ती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण पुढील मुद्दा आहे आपला रेषाखंडाची तुलना. रेषाखंडाची तुलना, कंपॅरिझन ऑफ लाईन सेगमेंट. रेषाखंडांची तुलना. In English it is called as comparison. What is mean by comparison? की दोन रेषाखंडाची तुलना कशी करतात. लक्ष द्या. फळ्यावरती मी दोन रेषाखंड काढतो. हा झाला पहिला रेषाखंड, त्याचं नाव आहे रेषाखंड XY. त्यानंतर मी एक दुसरा रेषाखंड काढलाय, त्याचं नाव आहे रेषाखंड EF. काय आहे? रेषाखंड EF. आता या दोघांची तुलना करूया आपण. की रेषाखंड XY ची लांबी आहे, लेंथ XY बरोबर आहे 6.5 सेंटीमीटर, आणि समजा लेंथ EF इज इक्वल टू आहे 5.5 सेंटीमीटर. रेषाखंड XY ची लांबी आहे 6.5 सेंटीमीटर, रेषाखंड EF ची लांबी आहे 5.5 सेंटीमीटर. लांबीवरून तर असं दिसतंय की रेषाखंड XY ची लांबी ही रेषाखंड EF पेक्षा जास्त आहे. मग दोघांची तुलना कशी करणार आपण? रेषाखंड XY ची लांबी रेषाखंड EF च्या लांबीपेक्षा जास्त आहे, किंवा रेषाखंड EF हा EF ची लांबी रेषाखंड XY च्या लांबीपेक्षा कमी आहे, किंवा रेषा XY हा मोठा रेषाखंड आहे, XY हा मोठा रेषाखंड आहे, EF हा छोटा रेषाखंड आहे. तुलना करण्यासाठी आपण 3 चिन्ह वापरतो. याला म्हणतात लेस दॅन, हा आहे ग्रेटर दॅन, आणि हा आहे इक्वल. लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल. लेस दॅन म्हणजे लहान, हा आहे मोठा, आणि हा बराबर. आता हे चिन्ह वापरूया आपण. लहान, लहान म्हटलं तर आपण असं लेंथ EF, लेस दॅन लेंथ XY, म्हणजे EF ची लांबी XY च्या लांबीपेक्षा कमी आहे. बरोबर. हे चिन्ह वापरायचं असेल तर पहिल्यांदा हा वापरा, रेषाखंड XY इज ग्रेटर दॅन रेषाखंड EF. म्हणजे रेषाखंडाची तुलना करताना आपण दोन चिन्हाचा वापर करू शकतो. लेस दॅन पण वापरू शकतो आणि ग्रेटर दॅन पण वापरू शकतो. परंतु हे तिसरं चिन्ह मात्र वापरता येणार नाही, कारण तिसरं चिन्ह वापरतात केव्हा? जेव्हा दोन रेषाखंडाची लांबी समान असते, तेव्हाच आपण तिसऱ्या चिन्हाचा वापर करू शकतो. मला वाटतं हाऊ कॅन वी कंपॅरिझ दिस लाईन सेगमेंट, हा कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. की रेषाखंडाची तुलना, हाऊ कॅन वी कंपेअर बिटवीन टू लाईन सेगमेंट. बरोबर. त्यानंतर आपण पुढे आणखी एक नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत. तो पण असा सोपा आहे. मला कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. बघतच राहा, बघत राहा, बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आता रेषाखंडाची लंबता हा पुढचा मुद्दा आहे. रेषाखंडाची लंबता. लंबता लंबता म्हणजे परपेंडिक्युलर. की दोन रेषाखंड एकमेकाला लंब म्हणजे परपेंडिक्युलर केव्हा असतात?
तर बघा मी फळ्यावरती एक रेषाखंड AB काढलेला आहे, बरोबर, आणि हा दुसरा रेषाखंड काढलेला आहे, त्याला नाव देऊया आपण रेषाखंड PQ, बरोबर. आता हे दोन्ही रेषाखंड एकमेकांना लंब कधी असतील? जेव्हा त्या दोन रेषाच्या छेदनबिंदू जवळ, दोन रेषाखंडाचा छेदनबिंदू आहे O, या छेदनबिंदू जवळ जर काटकोन होत असेल, काय होत असेल? काटकोन. दोन रेषाखंडाच्या छेदनबिंदूवर जर काटकोन होत असेल, काटकोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंश असते, किती? म्हणजे हा जर कोन 90 चा असेल POB, तर रेषाखंड PQ हा रेषाखंड AB ला लंब आहे असं म्हणतात. याचं वाचन कसं करतात मग? रेषाखंड PQ लंब, लंब म्हणजे उलटा टी काढायचा. टी, हा टी आहे की नाही, त्याला असा फिरवायचा, असा उलटा केला की त्याला लंब म्हणतात. लंब, परपेंडिक्युलर. रेख PQ लंब रेख AB. याचं वाचन पण दोन प्रकारे करू शकता तुम्ही. रेख AB लंब PQ किंवा PQ लंब AB. तुमच्या लक्षात आलं असेल रेषाखंडाची लंबता म्हणजे काय? रेषेची लंबता पण अशीच आणि किरणाची लंबता देखील अशीच असते. लक्षात आलं? आता याला आपण किरणाची लंबता म्हटलं. किरण म्हटलं तर याला इकडे एक्सटेंड करायचा, याला इकडे एक्सटेंड करायचा, इकडचा बाण करून टाकायचा. आता किरण AB लंब किरण PQ when if angle POB is equal to 90 degree, if angle POB is 90 degree, then we can say ray PQ perpendicular ray AB. याला म्हणायचं किरणाची लंबता. रेषाची लंबता पण अशीच, रेषाखंडाची अशीच, आणि किरणाच्या लंबतेची व्याख्या पण तशीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रेषाखंडाची किरणाची लंबता समजलेली आहे. त्यानंतर आपण आता सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवलेले आहेत. आता आपण सराव संच 1.2 चा अभ्यास करणार आहोत की सराव संच 1.2 मध्ये काय दिलेलं आहे, कोणकोणती उदाहरणं आहेत ती आपण अभ्यासणार आहोत. सराव संच 1.2, बरोबर. तर ते पहिलं उदाहरण आहे, एक टेबल दिलेला आहे, एक तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये काही बिंदू दिलेले आहेत आणि बिंदूच्या खाली त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? निर्देशक, बरोबर. बिंदूची नावं देऊया आपण ABCD. आपण 4 बिंदू घेऊ, त्यांचे निर्देशक लिहूया, बरोबर. त्यानंतर खाली प्रश्न दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1, रेख, अजून एक बिंदू घेऊया आपण म्हणजे सोपं जाईल. ई बिंदू घेऊया, त्याचा निर्देशक देऊया 9. खाली प्रश्न आहे रेख DE व रेख AB. त्यानंतर रेख BC व रेख AD एकरूप आहेत का, असा प्रश्न आहे की हे दोन रेषाखंड एकरूप आहेत का बाबा. या दोन रेषाखंडापैकी हे दोन रेषाखंड आहेत, हे एकरूप आहेत का, किंवा खाली दोन रेषाखंड दिलेले आहेत ते एकरूप आहेत का. तर दोन रेषाखंड एकरूप आहेत हे कसं ओळखणार आपण? तर पहिल्यांदा आपल्याला त्या रेषाखंडाची लांबी शोधावी लागेल. काय शोधावी लागेल? लांबी. लांबीवरून
ते रेषाखंड एकरूप आहेत की नाही हे आपल्याला शोधता येईल. पहिल्यांदा आपण रेषाखंड BC आणि AD बघूया. BC आणि AD. BC कुठलाही बघूया. रेख DE ची लांबी काढू आपण. पहिलं उदाहरण सोडूया. रेख DE ची लेंथ काढू आपण. लेंथ DE बरोबर असतं डिस्टन्स DE. लेंथ DE बरोबर डिस्टन्स D and D between E. D आणि E मधला अंतर. आता बघूया. D चा निर्देशक आहे -7 आणि E चा निर्देशक आहे 9. पहिल्यांदा मोठा निर्देशक लिहायचा आणि त्यामधून लहान निर्देशक वजा करायचा. मोठा निर्देशक आहे 9, त्यामधून लहान निर्देशक -7 वजा केला आपण. इथं वजा वजा चिन्हांचा गुणाकार होऊन प्लस होईल. 9 + 7 म्हणजे रेषाखंड DE ची लांबी लिहिली आहे 16. आता रेख AB ची लांबी शोधूया. लेंथ AB is equal to distance A स्वल्पविराम P. बरोबर वरील प्रमाणे. आता A चा निर्देशक बघूया -3 आणि B चा निर्देशक आहे 5. मोठा निर्देशक आहे 5, त्यामधून लहान निर्देशक वजा करा. वजा वजा अधिक होईल. 5 आणि 3 होतील 8. म्हणजे रेषाखंड DE ची लांबी आलेली आहे 16. रेषाखंड AB ची लांबी आलेली आहे फक्त 8. हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत का? नाही. पण खाली असं म्हणायचं लेंथ DE is not equal to length AB. म्हणजे रेषाखंड DE आणि रेषाखंड AB ची लांबी समान नाही. म्हणून रेषाखंड DE व रेषाखंड AB हे दोन्ही रेषाखंड एकरूप नाहीत असं तुम्ही सहजपणे सांगू शकता. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण बघूया की रेषाखंड BC आणि रेषाखंड AB हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत का बाबा? बघूया. लक्ष द्या. खाली जागा कमी आहे. इकडे सोडवतो मी. बघा. रेषाखंड BC आणि AD एकरूप आहेत की नाही हे ठरवण्यासाठी रेषाखंड BC ची लांबी शोधू आणि त्यानंतर रेषाखंड AD ची लांबी शोधू. तर त्यासाठी लेंथ BC बरोबर लिहायला लागेल तुम्हाला डिस्टन्स B, C. Length BC is equal to distance B dot C, C. आता पहिल्यांदा B चा निर्देशक शोधू, नंतर C चा. B चा निर्देशक आहे 5 आणि C चा निर्देशक आहे 2. 5 आणि 2 मध्ये 5 मोठा आहे, म्हणून मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करू. 5 आणि 2 ची वजाबाकी येते फक्त 3. किती येते? 3. बरोबर. त्यानंतर रेषाखंड AB ची लांबी लेंथ AD बरोबर लेंथ A, D डिस्टन्स A स्वल्पविराम D म्हणजे बिंदू A आणि D मधील अंतर. बघूया आता. A चा निर्देशक आहे -3 आणि D चा निर्देशक आहे -6 -7 आहे. बरोबर. आता -7 आणि 3 ते पण एकरूप येत नाहीये तर प्रॉब्लेम होतो. B चा निर्देशक होता 5 आणि C चा होता 2. 5 - 2 3 आलं. A चा निर्देशक आहे -3 आणि D चा निर्देशक आहे -6. तर इथे आपण -6 घेऊया म्हणजे दोन्ही रेषाखंड एकरूप येतील. जे रेषाखंड एकरूप आहेत की नाही हे ओळखायचं कसं हे आपल्याला शिकता येईल.
आणि या अगोदरच्या उदाहरणामध्ये रेषाखंड एकरूप नाहीत हे सिद्ध केलं होतं. तर याच्यामध्ये आपल्याला रेषाखंड एकरूप आहेत हे सिद्ध करायचंय. बरोबर. मग बघा, ए चा निर्देशक -3 आणि डी चा आहे -6. यामध्ये मोठा निर्देशक आहे -3, त्यामधून लहान निर्देशक वजा करायचा. बरोबर. -3 वजा 6, -3 ॲज इट इज. त्यानंतर इथे दोन्हीकडे वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह लोप होईल. वजा गुणिले वजा +6 झाला. काय झालं? +6. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, अधिक आणि वजा चिन्ह असेल तर त्या दोन संख्यांची वजाबाकी होते. हा नियम वापरून 6 मधून 3 घालवले तर उत्तर येतं 3. तर जरा नीट निरीक्षण करा. लेंथ BC आलेला आहे 3, लेंथ AD पण आलेला आहे 3. म्हणून खाली असं लिहू शकता तुम्ही, लेंथ BC बरोबर लेंथ AD. लेंथ BC बरोबर लेंथ AD. खाली म्हणून रेख BC एकरूप रेषाखंड AD. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दोन रेषाखंडांची लांबी समान आलेली आहे. त्यावरून BC आणि AD हे दोन रेषाखंड एकरूप आहेत हे आपण सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेषाखंड म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, किरण म्हणजे काय, रेषाखंडाची तुलना कशी करतात आणि त्यानंतर सराव संच 1.2 चा अभ्यास केलेला आहे. पुन्हा हे प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा आणि आज आपण येथेच थांबूया. धन्यवाद.